एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की गौतम अदानी हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे। आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्याकरता उद्योजक गौतम अदानी हे खुद्द त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचल्याचं कळतंय। तिथं जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। ज्या गौतम अदानींच्या मुद्द्याला घेऊन खरं तर उबाटाच्या वतीने वारंवार यापूर्वी प्रचारामध्ये म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेंच्या वतीने वेगवेगळे आरोप केले गेले आणि ज्या विषयाला घेऊन खरं तर आत्ताच्या सुरू असणाऱ्या दिल्लीतल्या अधिवेशनात सुद्धा नरेंद्र मोदींनी राज्यसभेत गौतम अदानींच्या मुद्द्यांना घेऊन पंतप्रधानांनी निवेदन द्यावं किंवा काही प्रश्नांची उत्तरं द्यावी, तेच गौतम अदानी आत्ता एक क्षणाला आपण जर पाहिलं उद्योजक गौतम अदानी हे शरद पवारांच्या भेटी करता त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अर्थात कारण स्पष्ट आहे की आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे आणि त्यांच्या अभिष्ट चिंतन करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता म्हणून ते तिथं पोहोचल्याचं कळत आहे। त्यामुळे अर्थात पुन्हा एकदा खरं तर म्हटलं जातं या सगळ्या मैत्रीपूर्ण वर्तुळामध्ये की काही वेळेला काही मतभेद असू शकतात पण मनभेद नाही आणि हे सर्व श्रुत आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे की शरद पवारांचे उद्योजक गौतम अदानी हे जवळचे स्नेही आहेत, मित्र आहेत आणि अर्थात त्यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ते भेटण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता म्हणून त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा की जसं मी म्हणालो की सध्या चांदा ते बांदा म्हणजे गल्ली ते दिल्ली आता या घडामोडी किंवा या भेटीगाठी ज्या होत आहेत त्यावरनं मोठी चर्चा आहे आणि अर्थात ही चर्चा होत असताना मंत्रिपद कोणाच्या बाजूने जात आहेत, कोणत्या चेहऱ्याला मंत्रिपदाची संधी मिळते याबद्दल देखील मोठी चर्चा। या चर्चा होत राहणार कारण याचं उत्तर अजून मिळत नाहीये। त्यामुळे वाट बघूयात की आता अधिवेशनाच्या तोंडावरती कशा पद्धतीने मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जातोय, पण दिल्लीवरती आपण लक्ष ठेवून आहोत। पण आता नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। दिल्लीच्या थंडीत राजकारण गरम, अमित शहा घेणार शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा, गृह आणि अर्थ खातं भाजपकडे राहण्याची शक्यता, तर शिवसेनेला नगरविकास, महसूल राष्ट्रवादीच्या पदरात पडणार, सूत्रांची माहिती। संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांना दिल्याची सूत्रांची माहिती, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती। विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच काका पुतण्यांची भेट, अजितदादांनी भेटून दिल्या पवारांना शुभेच्छा, दोन पवारांच्या भेटीनं राजकीय वातावरण तापलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी मागितली पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ, प्रियंका चतुर्वेदींच्या नेतृत्वात खासदार सोमवारी घेणार पंतप्रधानांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना शुभेच्छा, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केला फोन, न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। राज्यात एनआयएची छापेमारी, अमरावती आणि भिवंडीमधून एकाला घेतलं ताब्यात, दोघांचीही एनआयएकडून चौकशी। वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी, सूत्रांची माहिती, तर भाजप खासदारांना व्हीप जारी। दिल्लीतही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना, महिलांना दर महिन्याला 1000 रुपये मिळणार, केजरीवाल यांची घोषणा। अमित शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांच्या मीटिंगनंतर चर्चा, ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा, खातेवाटपाच्या चर्चेत नड्डांच्या उपस्थितीने चर्चेला उधाण। रत्नागिरीमधील जयगडमध्ये जिंदाल कंपनीत वायू गळती, 47 विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास, विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस, दिल्लीतील निवासस्थानी वाढदिवसाचं सेलिब्रेशन, आमदार खासदारांच्या उपस्थितीत तलवारीनं कापला केक। आणि दूध दरवाढीसाठी कराडमधील शेतकरी संघटनांचं 23 डिसेंबरपासून बेमुदत दूध बंद आंदोलन, जिल्ह्यातून दूध वाहतूक बंद करण्याचाही इशारा।
आणि या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत जाणून घेणार आहोत गावाकडच्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय. तासगावमधील मांजरडेत वटवाघुळांच्या टोळीने तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग फस्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं 14 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आणि या प्रदर्शनामध्ये वर्षाला 300 अंडी देणारी कोंबडी प्रेक्षकांचा केंद्रबिंदू ठरली आहे आणि या कोंबडीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. रब्बी हंगामात वाशिममध्ये शेतकऱ्यांनी चियाच्या पिकाला पसंती दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 2000 हेक्टरवरील चिया पिकाची पेरणी करण्यात आली आणि दरम्यान यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा ज्वारीचं प्रमाण घटलंय. ज्वारीचं कोठार असलेल्या मंगळवेढ्यात केवळ 73% ज्वारीचा पेरा झाला. लांबलेल्या पावसामुळे ज्वारीचं उत्पादन घटल्याची माहिती समोर आली. वाशिम जिल्ह्यातील 3,87,000 रेशन कार्ड धारकांची ई-KYC प्रक्रिया प्रलंबित आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन पुरवठा विभागाने केलं. लातूरच्या रेणापूरमधील पळशी शिवारात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील तुरीच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला. वातावरणातील बदलामुळे पिकांना फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झाला. मालेगावसह नाशिक जिल्ह्यात कांदा पीक विमा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. एकट्या मालेगावातच तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं उघड झालं आणि या बोगस शेतकऱ्यांनी तब्बल 4 कोटी लाटण्याचा कट रचल्याचं समोर आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. 23 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि या दरम्यान इतर जिल्ह्यातून होणारी दूध वाहतूक देखील बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. लातूरच्या बुधोडा इथल्या 25 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाने नोटीस बजावल्यात. बुधोडातील 250 एकर जमिनीवर दावा करत शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाने नोटीस बजावली. रत्नागिरीच्या जयगडमध्ये जिंदाल कंपनीतून वायुगळती झाली आणि त्यामुळे नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना गॅस लिकेजमुळे त्रास झाला. जवळपास 47 मुलांना श्वसनासह उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचं मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. पुणे जिल्ह्यातील कुसगाव डोंगर भागात पाण्याची समस्या निर्माण झाल्यानं ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं. गेल्या 4 दिवसांपासून या संदर्भात उपोषण सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेलं काम अपूर्ण आहे आणि याबाबत वारंवार लेखी निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. जळगाव जिल्ह्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान शहरातील बेकरीमधून अस्वच्छ परिसरात तयार झालेल्या पदार्थांचा 3,31,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागात अनधिकृत बांधकाम झालेल्या मालमत्तांच्या खरेदी विक्रीची नोंदणी केली जाते आणि त्यामुळे मुद्रांक विभागाने दुय्यम उपनिबंधकांसाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. नगररचना विभागाचे अधिकृत दस्तऐवज नसतील तर नोंदणी करू नये असे आदेश मुद्रांक विभागाकडून देण्यात आले. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे आणि या चकमकीत 7 माओवादी ठार झालेत. दक्षिण अबुजमाडच्या जंगल परिसरातून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील माओवाद्यांच्या पेनगुंडा या ठिकाणी एका दिवसात पोलीस ठाणे तयार केलं आणि एका दिवसात पोलीस ठाणे तयार करून दहशतमुक्त आणि माओवादमुक्त केलेलं आहे. वरणगाव शहरात 25 कोटी किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम संतगतीनं सुरू असल्यानं त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. आजपासून 16 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. सोलापूर शहरात 2 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आणि त्यातच मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटल्यानं 1.5 तासात तब्बल 2 लाख लिटर पाणी वाया गेलं.